संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना आवाजाचे जादूगार म्हणतात, पुरुषोत्तम महाराज पाटील त्यांच्या आश्रमावर मी आज तुम्हाला घेऊन आले आहे. नमस्कार युट्यूब फॅमिली, तर तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ वावरातला नसून आपण बाहेरगावी चाललो आहे. माझ्या नवऱ्याच्या मित्राच्या घराची वास्तू शांती आहे, तर तिथे चाललो आहे आणि आम्ही 3 जण चाललो आहे. माझ्या सोबत श्रीचे पप्पा आहे. श्री हाय कर. संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना आवाजाचे जादूगार म्हणतात, पुरुषोत्तम महाराज पाटील त्यांच्या आश्रमावर मी आज तुम्हाला घेऊन आले आहे. आश्रमाचे नाव आहे संत चोखो मेळा आश्रम. पूर्ण महाराष्ट्रात असं एकमेव ठिकाण आहे की जेथे चोखोबा महाराजांचं मंदिर आहे. ते हे आहे. मी तुम्हाला मंदिर दाखवते आणि दर्शन घेऊते आपण. नमस्कार मित्रांनो, आवाजाचे जादूगार असलेले श्री पुरुषोत्तम महाराज भुतेकर पाटील यांचा आश्रम म्हणजे चोखोबाराय आश्रम. हा आश्रम तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, इसरोळ या गावात निसर्गरम्य वातावरणात उभारलेला आहे. चोखोबाराय हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील महान असे संत होऊन गेले. त्यांचा जन्म अस्पृश्य समाजात झालेला असला तरी त्यांनी आपल्या भक्तीच्या जोरावर विठ्ठलालाही दर्शन द्यायला भाग पाडले. तर याच संत चोखोबाराय यांच्या आश्रमात आज आपण आलो आहे. दरवर्षी महाराष्ट्रात सगळ्यात मोठा सप्ताह असतो चोखोबा महाराजांचा. मे महिन्यात हा सप्ताह. या ठिकाणी मुख्यमंत्री, राज्यपाल सगळे येतात सप्त्याला. हे चोखोबा महाराज आहे. गर्वाची गोष्ट सांगायची म्हणलं तर बुलढाणा जिल्हा, तालुका देऊळगाव राजा या ठिकाणी मेवना राजा हे गाव आहे. या गावात संत चोखोबाराय यांचा जन्म अस्पृश्य समाजात झाला. त्या काळात त्यांना विठ्ठल भक्तीपासून अनेकांनी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची भक्ती विठ्ठलावर अगाध अशी भक्ती होती आणि त्याच भक्तीवर ते महान असे संत झाले आहे. तर त्यांचीच परंपरा आज पुरुषोत्तम महाराज पाटील चालवत आहे. या ठिकाणी पुरुषोत्तम महाराज यांचे गुरु संजय बाबा पाटणकर महाराज यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हा आश्रम सुरू आहे आणि या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी भावी कीर्तनकार म्हणून उदयास येणार आहे. यामागे पाटणकर बाबांच्या परिश्रम, त्याचबरोबर आवाजाचे जादूगार पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे मोलाचे असे सहकार्य आहे. मित्रांनो, मे महिन्यात येथे मोठा असा सप्ताह पार पडत असतो आणि या सप्त्यात शेवटच्या दिवशी लाखो भाविकांना आमरसाची पंगत असते. त्याचबरोबर या सप्त्यासाठी दरवर्षी मुख्यमंत्री, राज्यपाल यासारखे महत्त्वाचे असे व्यक्ती या सप्त्याला हजेरी लावत असतात. तर आजचा व्हिडिओ आपला खास आहे. पुरुषोत्तम महाराजाचा आश्रम, ज्यांना पूर्ण महाराष्ट्राला ज्यांचा आवाजाचा वेडा आहे असे हे पुरुषोत्तम महाराज यांचं हे आश्रम आहे. येथे खूप मोठा सप्ताह भरतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्ही या अगोदर या आश्रमाला भेट दिली असेल ते पण आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. चला तर मग आता आपण वास्तू शांतीच्या कार्यक्रमाला जाऊ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि भेटूया
पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.